आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत चंद्रपुरातील नागरिकांच्या समस्या। चंद्रपूर जिल्ह्यातील केपीसीएल या कंपनीमध्ये एक मोठा प्रकरण उघडकीस आलेला आहे। घर गेला, दार गेला आणि हातात दुपटणा आला, अशीच काहीशी परिस्थिती इथे पाहायला मिळते। याचं नेमकं काय कारण आहे, थेट आपण येथील केपीसीएल कंपनीमध्ये जे पुनर्वसित झालेले गाव आहेत किंवा गावकरी आहेत त्याच्यावरून थेट जाणून घेऊ आवाज लोकशाहीच्या माध्यमातून। माझ्या शेतात केपीसीएल कंपनीने जबरदस्ती गड्डा खोदलेला आहे। नाही मला त्यांनी पैसे दिलेले आहे, नाही रोजगार दिलेला आहे। त्यामुळे आमच्या परिवारावर बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थिती खूप खराब आलेली आहे आणि मी 16 दिवस झाले आमरण उपोषण करीत आहे, तरी मला माझ्या मागण्या एकही पूर्ण झालेल्या नाही आहे। जेव्हापासून कंपनी 15 वर्ष झाले चालू आहे तेव्हापासून आम्हाला आश्वासन देतात का तुमचं पुनर्वसन आज करू, उद्या करू, तरी पण यांनी पुनर्वसन केलेलं नाही। काही दलाल लोकांना गावात झाडतात, तुम्ही घर मोजून आणा। मग कंपनीवाल्याला आम्ही विचारलं का तुम्ही का बरं त्यांना पाठवलं, ते म्हणतात का आम्ही नाही पाठवलं। इथले साहेब लोक म्हणतात की ही कंपनी गव्हर्नमेंटची आहे, गव्हर्नमेंटमध्ये असे रूल असतात का 10,000 पेमेंट देऊन एक त्यांना प्रमोशन व्हायचं तर त्याचं डिमोशन केलं आहे। एवढंच नाही तर त्यांना दवाखाना फक्त एका माणसाला आहे, पूर्ण फॅमिलीला नाही आहे। एवढंच नाही तर वर्कर लोकांना आता मुलं घ्यायचे आहेत, त्यांना मुलाला म्हणतात का आमच्याकडे जॉब नाही, मग आमच्या मुलांना काय करायचं। एक पुनर्वसन करून राहिले नाही, आम्हाला ढकलत चालले आहे। या दगाणीमुळे कंपनीमुळे आमचं घर कामतेबा पूर्ण कामते पडण्यात येत आहे आणि कामतेबा इथं कामधंदे नाही ना, कंपनी आमचे घरं घेत आहे, नाही आम्हाला काम देत आहे, नाही नोकरी पाणी नाही काहीच देत आहे। लहान लहान मुलं घरी राहते आणि वन मजुरीला आम्ही बाहेर गावी जात आहोत। या कंपनी वाल्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स नव्हते, तेव्हाही यांनी मान खाली घातली होती। जेव्हा यांनी सगळं विचारलं की तुमच्यापाशी कोणते डॉक्युमेंट्स आहे, बायान महसूल अधिकारी म्हणते आमच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये लिखित दिलेलं आहे। यांनी महसूल अधिकारी म्हणते की आम्ही परमिशन नाही दिली, एसडीओ मॅडम म्हणते आम्ही परमिशन नाही दिली, कलेक्टर सुद्धा म्हणते आम्ही परमिशन नाही दिली, तहसीलदार म्हणते आम्ही परमिशन नाही दिली। मग यांनी कोणाच्या आशीर्वादाने ही कंपनी चालू करून हे काना कोळसा खाणीतून काढत आहे, आम्हाला एवढ्या का नाही याच्यामध्ये टाकून राहिले, हे सगळे अनलिगल करत आहे। पहिला आमची मागणी पूर्ण करा, नसन तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही अनलिगल काम आहे 180च्या याच्यानुसार यांची कंपनी तुम्ही बंद करा। आम्हाला 8 किलोमीटर अंतरावर यांनी पुनर्वसन द्यावं, आमची जेणेकरून आमचं गाव स्थायिक राहील आणि आमच्या गावाचं नाव चालू राहील। आणि आम्हाला जर त्यांनी जागा नसेल देत तर आम्हाला 15 लाख रुपये प्रत्येकी लोकांना प्लॉट बदल 15 लाख द्यावे आणि आमच्या जो व्हॅल्युएशन आहे घराचं तो आज 2024च्या भावाने घ्यावे। आमदार महिला असून तिला सुद्धा एवढे दिवस झाले 65 दिवस, पण ते सुद्धा पण आलेली नाही आहे। इथं कलेक्टर साहेब इथं येऊन गेले, माइन्स मध्ये गेले, तरी आमच्या मंडपाला त्यांनी भेट दिलेली नाही आहे। शासनाला आणि प्रशासनाला का बरं कळत नाही आहे? यांनी दलालाच्या मार्फत घरे मोजतात आणि त्यांना पैसे देतात, पण हे कंपनी हे अनलिगल चाललेली आहे। हे अनलिगल सगळे डॉक्युमेंट्स असताना हे शासन प्रशासन महसूल विभाग हे का करत आहे, हे का बरं झोपलेले आहे? हे आमच्या गरीब लोकांकडे कोणीच उरलेलं नाही का? आम्हाला वाली कोणीच नाही आहे का? आज आम्ही येत्या 2 महिन्यापासून आमचं आमरण उपोषण वरती चालू आहे। वारंवार यांना निवेदन दिलेलं आहे, तरी पण यांनी दखल घेत नाही। सर्व शासन आहे विकत घेतलेला आहे। कंपनीची जोरजबरीने इथे उत्खनन चालू आहे। कलेक्टर साहेबच्या मीटिंग मध्ये म्हटलं होतं का आधी पुनर्वसन करा नंतर उत्खनन करा, तसं काही झालेलं नाही आहे। प्रशासन लक्ष देत नाही आमच्याकडे। आमच्या गावाच्या जवळ आमदार बाई आहे, त्या सुद्धा म्हणजे धावू येऊ शकते, आमच्या मंडपाला उपोषणाला भेट देऊ शकतात, पण त्या सुद्धा येऊन भेट देत नाही आहे। तसंच कलेक्टर साहेब आता जे 2 दिवसामध्ये ते पुनर्वसन बदलून हेराफेरी करू शकतात, जे कंपनीचा निर्णय आहे ते हेराफेरी करू शकतात, पण आमचे 66 दिवस झालेले आहे, त्या मागण्या आमच्या पूर्ण करू शकत नाही। आमच्या महिलांना काही त्या तोडगा काढू शकत नाही। महिलांचे आंदोलन चालू असताना इथे महिला आमदार असताना लक्ष देत नाही आहेत, महिला एसडीओ असताना लक्ष देत नाही आहे, महिला पोलीस एसपी असताना लक्ष देत नाही आहेत। म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे। इथे आमदार खासदार मंत्री मोठे मोठे भाषणं देतात आणि बाहेरच्या लोकांना तिथे काही अन्याय होत असेल दुसऱ्या राज्यात तर तिथे जाऊन सांगतात किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, परंतु आपल्या घरच्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा अन्याय सुरू असताना एकही लक्ष देत नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।